आयुष्यभर देवाच्या मूर्तीची पूजा केली, पण समोर उभ्या असलेल्या देवाला मात्र ओळखलं नाही. 19 मेच्या आजच्या या भागात आपण पाहणार आहोत एका निष्ठावान ब्राह्मणाला स्वामींनी साक्षात महादेवाच्या रूपात दर्शन कसं दिलं. स्वामींच्या मस्तकातून गंगेची धार का वाहू लागली आणि मृत्यूच्या वेळी स्वामींनी त्या भक्ताला मोक्ष कसा मिळवून दिला, ही अद्भुत प्रचिती नक्की पहा. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आपल्या नित्यस्वामी दर्शन या सिरीज मध्ये आज आपण स्वामींच्या शिवस्वरूपाचा आणि गुरुभक्तीच्या श्रेष्ठतेचा अनुभव घेणार आहोत. अक्कलकोटमध्ये एक ब्राह्मण राहायचा, जो पहाटेपासून रात्रीपर्यंत केवळ शिवलिंगाची पूजा करण्यात मग्न असायचा. त्याला वाटायचं हीच खरी भक्ती आहे. एकदा स्वामी समर्थ स्वतः पहाटे त्याच्या घरी गेले, पण तो ब्राह्मण आपल्या पूजेत इतका मग्न होता की त्याला प्रत्यक्ष स्वामी दारात आले याचं भानही राहिलं नाही. अचानक त्या खोलीत प्रचंड प्रकाश पसरला. ब्राह्मणाने डोळे उघडले तर समोर स्वामी उभे होते, पण त्यांच्या हातात त्रिशूळ होतं, अंगावर व्याघ्रांबर होतं आणि सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांच्या मस्तकातून गंगेचा प्रवाह वाहू लागला होता. स्वामींनी त्याला साक्षात सांबशिवाच्या रूपात दर्शन दिलं होतं. स्वामी म्हणाले, अरे तुझे सगळे आयुष्य पाषाणाची पूजा करण्यात गेले, आता तरी गुरुभक्तीकडे वळ. पाषाण तुला देवाची गाठ घालून देऊ शकत नाही, पण सद्गुरु तुला साक्षात भगवंताशी जोडू शकतात. ब्राह्मणाचे डोळे उघडले. त्याने मूर्ती पूजा थांबून स्वामींची मनोभावी सेवा सुरू केली. काही दिवसांनी जेव्हा त्याचा अंतकाळ जवळ आला, तेव्हा स्वामींनी स्वतः त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि त्याला मोक्षाच्या दारापर्यंत नेऊन सोडले. आणि म्हणूनच सतत नामस्मरण केल्याने मन आणि चित्त शुद्ध होतं. मनातील सर्व वासना शांत होतात आणि खऱ्या आनंदाचे पंख फुटतात. एकदा का तुम्ही नामाच्या आकाशात भरारी घ्यायला लागलात की उच्च आध्यात्मिक अनुभव आपोआप येतात. म्हणूनच नेहमी नामात राहा. स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. प्रत्यक्ष शिवरूप धारण करणाऱ्या स्वामींच्या या लीला ऐकून तुम्हाला कसं वाटलं? कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. उद्या 20 मेच्या नवीन प्रचितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भिवू नका, स्वामी तुमच्या पाठीशी आहेत. श्री स्वामी समर्थ.